पवारांच्या एनसीपीचे एनडीए सोबत जाण्याच्या जोरदार हालचाली आहेत। पावसाळी अधिवेशनामध्ये आमदारांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। एनडीए सोबत चला, बहुतांश आमदारांचे बैठकीमध्ये मत आहे। जयंत पाटील आमदारांचं मत पवारांना कळवणार असल्याचीही सूत्रांची माहिती आहे। बाह्य शक्तींकडून अडचणी निर्माण केल्या जात आहेत। या बाह्य शक्ती मोदी, अमित शहा हे आहेत। संजय राऊतांची टीका, तर पक्षामध्ये काय अडचणी असतील तर पवार दूर करतील, राऊत यांची प्रतिक्रिया। जाती आणि धर्मांध शक्तींच्या बरोबर जयंत पाटील जाणार नाहीत, संजय राऊतांचं वक्तव्य। ते कोणत्या एका गटात सामील होऊन वेगळा विचार करतील असं वाटत नाही, राऊतांची प्रतिक्रिया। जयंत पाटील यांना प्रमाणपत्र देण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे बघा, स्वतःच्या पक्षाची वाताहत होतीये त्याकडे लक्ष द्या, नंतर दुसऱ्यांना प्रमाणपत्र वाटा, राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर। एनडीए सोबत जाण्यासंदर्भातील चर्चांचं सुळेंकडून आधीच खंडन, आमचा यांच्यावरती भरोसा नाहीये, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावरती असणार आहेत। एनडीएतील काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू असताना शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय। केंद्रामध्ये शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळणार आहे। श्रीकांत शिंदे यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। राज्यमंत्रीपदासाठी फुटीर 6 खासदारांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचीही सूत्रांची माहिती आहे। ठाकरे सेनेचे फुटीर खासदार आज अमित शहांची भेट घेण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये भेट होण्याची शक्यता आहे। भेटीमध्ये मतदारसंघातील विविध विषयांवरती चर्चा होणार असल्याचीही माहिती आहे। ठाकरे सेनेच्या संसदीय पक्षाकडून फुटीर खासदारांना पत्र, शिंदे सेनेत विलीन झाल्याचा बातम्यांच्या माध्यमातून समजल्याचा पत्रातून दावा, शिंदे सेनेमध्ये विलीन झाल्याचं चित्र निर्माण केल्याचा मांडला मुद्दा। ऑपरेशन थांबणार नाही, बीएमसी नगरसेवकांचा उल्लेख करत सामंतांचं विधान, मवियाच्या आमदारांचा शिंदेंच्या नेतृत्वावरती विश्वास आहे, सामंतांचं वक्तव्य। सुनेत्र पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदावरती पुन्हा प्रश्नचिन्ह, पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी वकिलामार्फत नोटीस पाठवली। पुन्हा निवडणूक घेण्यासह कार्यकारिणीची यादी रद्द करण्याची मागणी केली आहे। सच्चिदानंद सिंह यांनी स्वतः नोटीस पाठवली की यामागे दुसरं कोण आहे। नोटीस संदर्भात पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडून शोध घेतला जाणार असल्याची सूत्रांची माहिती। गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकारमध्ये टोळी युद्ध सुरू आहे। अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये आलबेल नाही, धुसफूस समोर येणार। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आणि भाजपमध्ये देखील धुसफूस सुरू आहे, हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा। मुख्यमंत्री आमच्या पक्षाचा व्हावा ही इच्छा आहे। सुनेत्र पवार कधीतरी राज्याचे मुख्यमंत्री नक्कीच होतील। मुख्यमंत्री होण्यासाठी लागणारं गणित आम्ही पूर्ण करू, अनिल पाटील यांचं सूचक विधान। मुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी काल रात्री महत्त्वाची बैठक झाली। केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवकर तसेच यावेळेस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची देखील या ठिकाणी उपस्थित होती। महामंडळ वाटप आणि विधान परिषदेच्या रिक्त जागांसंदर्भात चर्चा, संघटनात्मक बांधणीवर देखील चर्चा झाल्याची माहिती। ठाकरेंनी नाशिकमधील 15 नगरसेवकांना मातोश्री निवासस्थानी बोलावलं। नाशिकमधील नगरसेवकांसोबत बुधवारी मातोश्रीवर बैठक होणार आहे। ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक। विनायक राऊतांची सून गिरीजा राऊत आज मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। गिरीजा राऊत पत्राद्वारे निवेदन देणार आहे। गिरीजा राऊत यांच्याकडून विनायक राऊतांच्या कुटुंबियांविरोधात मानसिक छळ, जादूटोणा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। कोषाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा असं वागलो नाही, राम मंदिराचे कोषाध्यक्ष राजीनामा देणार अशी बातमी खोटी आहे, ती खोटी बातमी पसरवली जाते। राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये राजीनाम्याच्या चर्चांचं गोविंदगिरी महाराज यांच्याकडून खंडन, एसआयटी कडून चौकशी सुरू, आम्ही हस्तक्षेप करणार नाही, गोविंदगिरींची प्रतिक्रिया। आमिर खान याचं तिसरं लग्न म्हणजे लव्ह जिहादचा प्रकार आहे। आमिर खान सामाजिक कामं करतो याचा अर्थ तो काहीही करू शकतो असं नाही, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांचा आरोप। मनसे नेत्यांनी घेतली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट, संदीप देशपांडे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, यशवंत किल्लेदार यांच्याकडून निवडणूक अधिकाऱ्यांची भेट। बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे बॅनरवरती धनंजय मुंडे यांचा भावी कॅबिनेट मंत्री असा उल्लेख आहे। बॅनरवरील मजकुरामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे।
अंबरनाथ नगरपालिकेच्या समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली आहे। भाजपला 3 तर शिवसेना राष्ट्रवादीला प्रत्येकी 2 सभापती पद। स्थायी समितीच्या 3 नामनिर्देशन सदस्यांची देखील निवड। करमाळ्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे NSNF तसेच ज्या फॅटची अट शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे। दुष्काळामुळे सारा निकृष्ट असल्याने दूध रिजेक्ट होत असल्याची देखील शेतकऱ्यांची माहिती आहे। सोयाबीन बियाणे न उगवण्याच्या प्रश्नावरती भाजपचे आमदार हरीश पिंपळे आक्रमक झालेत। पिंपळेंकडून सरकारला आंदोलन आणि आमदारकीच्या राजीनाम्याचा इशारा देण्यात आलाय। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 1722 शेतकऱ्यांचा तक्रारी या कृषी विभागाकडे दाखल झालेल्या आहेत। कुडाळमध्ये झालेल्या शिवसेनेच्या BLA सभेमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये BLAचे राज्यात काम हे अव्वल असल्याचं सांगत सामंतांकडून कौतुक करण्यात आलेलं आहे। कथित व्हायरल ऑडिओ क्लिप आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून तयार केली आहे। व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावरती खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचं स्पष्टीकरण आहे। तर धैर्यशील मोहिते पाटील यांची चौकशी होणार, जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया। आमदार रवी राणा यांचा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना फोन आहे। सोयाबीनचे पेरलेले बियाणे बोगस निघाल्यानं यावरती लक्ष घालण्याची मागणी आहे। बियाणे कंपनीने यावेळेस शेतकऱ्यांची नुकसान भरपाई द्यावी अशी राणांनी मागणी केली आहे। कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात। पदोन्नती आणि बदली प्रक्रियेत आर्थिक देवाणघेवाण झाल्याची चर्चा आहे। पालकमंत्री आंबेडकरांसह हसन मुश्रीफ यांच्याकडून प्रकरणाची गंभीर दखल। अहिल्यानगरच्या आदिवासी बहुल भागामध्ये SIR मोहिमेला आणखी 15 दिवसांची मुदतवाढ द्या। आमदार किलन लहामटे यांची मागणी आहे। पावसाळ्यामध्ये दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत पोहोचणं कठीण असल्यानं कोणीही वंचित राहू नये, लहामटे यांची मागणी आहे। सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये अपात्र नगराध्यक्षांच्या भावाचं नगरसेवक पदही अपात्र झालेलं आहे। तर यावेळेस पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांना मोठा धक्का मानला जातोय। नगराध्यक्षांचा भाऊ आणि नगरसेवक सुनील मलगुंडे यांनाही अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। इथेनॉलबाबत चुकीची माहिती पसरवल्याच्या आरोपावरून नागपूर सायबर पोलिसांकडून 4 सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सवरती कारवाई करण्यात आली आहे। नितीन गडकरींच्या नावाचा चुकीचा संदर्भ वापरल्याचा आरोप आहे। KDMCच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमधील मारहाणीचं प्रकरण। शिंदेंचा नगरसेवक रमेश म्हात्रे ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल आहे। उच्च रक्तदाबाचा त्रास झाला, त्यामुळे रमेश म्हात्रेला ऍडमिट करण्यात आलेला आहे। चेंबूरमधील झाड कोसळल्याच्या घटनेमध्ये चौकशी समितीचा निसर्गावरती खापर आहे। पालिकेच्या उद्यान आणि रस्ते विभागाला क्लीन चिट आहे, तर कंत्राटदाराला 5 लाखांच्या दंडाची शिफारस करण्यात आलेली आहे। चेंबूर दुर्घटना प्रकरणातील अहवाल म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे। अहवालात बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आलं। चेंबूर दुर्घटना प्रकरणातील संपूर्ण अहवालावरती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया। अंधेरीच्या साकीनाकामधील मॅनहोल मृत्यू प्रकरणी चौकशीचा अहवाल हा समोर आलेला आहे। BMC अधिकाऱ्यांच्या जबाबामध्ये परस्पर विरोधी माहिती आढळल्याचं नमूद आहे। संबंधित कामाचा कंत्राटदारावर देखील यावेळेस कंत्राटदाराचा शोध घेतला जातोय। या संपूर्ण कामाचा कंत्राटदार देखील सध्या फरार असल्याची माहिती आहे। पुण्यातील मोशी इमारत दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन। पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांच्या अध्यक्षतेखाली समिती 1 महिन्यामध्ये प्राथमिक आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करणार। मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी अँटोनी लारा रिन्युएबल एनर्जी कंपनीचे प्रकल्प प्रमुख त्यांच्यावरती सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। 8 जुलैच्या दुर्घटनेमध्ये 9 कामगारांचा मृत्यू झाला होता, मात्र महापालिकेच्या पर्यावरण विभाग प्रमुखांना अभय मिळाल्याची चर्चा आहे। मुंबईमध्ये 4 प्रवेशद्वारांच्या प्रकल्पाला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे। मुंबईच्या 4 प्रवेशद्वार उभारण्याचे महापौर रितू तावडे यांची आग्रही मागणी होती। जागेअभावी 4 प्रवेशद्वारांचा प्रकल्प रद्द होण्याची चिन्ह आहेत। पाकिस्तानी गँगस्टर शहाजाद भट्टीशी संबंधित लोकांवर छापे। पुणे पिंपरी चिंचवड ATSचे छापे आहेत। संबंधित व्यक्तींना ताब्यात घेऊन ATS कडून चौकशी सुरू आहे। सोशल मीडियावरून तरुणांशी संपर्क साधल्याचा आरोप आहे। पुणे विभागामध्ये 37.69 लाखांचा भेसळयुक्त अन्नसाठा जप्त। अन्न औषध प्रशासनाच्या पुणे विभागाची 7 जिल्ह्यातील 7 ठिकाणी कारवाई आहे। 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी FDAची नागपुरातील 3 हॉटेल्सवर कारवाई आहे। याराना फॅमिली गार्डन, इंडियन तंदूर अँड द हिट
फॅमिली रेस्टॉरंटचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आलेले आहेत। शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ एकत्र साठवले जात असल्याचं समोर आलंय। धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा। 6 महिन्यामध्ये 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री। दूध भेसळ प्रकरणामध्ये आरोपीच्या सेल रजिस्टरमधून धक्कादायक माहिती समोर। छत्रपती संभाजीनगरमधील डॉन बाबा फरजानच्या दुसऱ्या घरावर देखील पोलिसांची धाड। महत्त्वाचे पुरावे, संशयास्पद मुद्देमालाचा शोध सुरू आहे। पहिल्या घरावरील धाडीमध्ये 5,58,00,000ची रोकड, सोन्याचे दागिने जप्त करण्यात आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम आहे। मोहटादेवी मंदिर या परिसरातील हातगाड्या, टपऱ्या हटवल्या जाणार आहेत। वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटवल्याने पालिकेने कारवाई केलेली आहे। श्रीरामपूर बंदरात सलग तिसऱ्या दिवशी उत्स्फूर्त असा प्रतिसाद। हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या हत्येनंतर बेमुदत संप, तर आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या सूत्रधारावर मकोका कायद्यान्वये कारवाई करण्याची मागणी आहे। पंढरपूरमध्ये वाळू माफियांचा तरुणावरती जीवघेणा हल्ला। धारधार शस्त्राने आणि काठ्याने जबर मारहाणीमध्ये तरुणाच्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत आहे। अवैध वाळू वाहतुकीला पोलीस महसूल प्रशासन जबाबदार आहे, शरद कोळी यांचा आरोप आहे। मालेगाव आणि नांदगाव तालुक्यातील वारकरी जेऊर येथून पंढरपूरकडे मॅरेथॉन दिंडीसह रवाना झाले। अवघ्या 10 दिवसांमध्ये 400 किलोमीटरचा पायी प्रवास करून विठ्ठलाच्या दर्शनासाठी ते पंढरीमध्ये पोहोचणार आहेत। अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये आषाढी वारीनिमित्त आमदार विवेक कोल्हे यांच्याकडून वारकऱ्यांची चरण सेवा। वारकऱ्यांशी संवाद साधत सुखरूप वारीसाठी दिल्या शुभेच्छा। पुण्यातून आषाढी यात्रेसाठी 430 विशेष एसटी बसेसची व्यवस्था। पुणे विभागातून 21 जुलैपासून 330 स्पेशल बस सोडण्यात येणार आहेत। जिजाऊ आणि नवीन परिवर्तन बसचा यामध्ये समावेश आहे। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जखमी वारकऱ्यांची भेट घेतली आहे। भाजपचे सर्वतोपरी भाजप मदत करणार असं आव्हान यावेळी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिलेलं आहे, आश्वासन दिलंय। चव्हाण यांनी पहाटे माऊलींच्या पालखीचं दर्शनही घेतलेलं आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणत्याही नक्षली हालचाली नाहीयेत। आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करू। आदिवासी समाजाने पोलीस विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा। पोलीस अधीक्षक यांनी हे आवाहन केलेलं आहे। पुण्यामध्ये उद्यापासून पुन्हा दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचं नियोजन करण्यासाठी महापालिकेचा निर्णय आहे। खडकवासला धरण साखळीमध्ये सध्या 16.89 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। भंडारा शहराचा पाणी पुरवठा आज आणि उद्या पूर्णपणे बंद। जलशुद्धीकरण केंद्राच्या साफसफाईमुळे प्रशासनाचा निर्णय आहे। पाणी जपून वापरण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे। 40 गावांमध्ये 90% अधिक पेरण्या पूर्ण झाल्यात। यंदाही कपाशी आणि मक्यालाच शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंत आहे। शेतकरी वखरणीच्या कामात व्यस्त आहेत। धाराशिवमधील 225 प्रकल्पांमध्ये फक्त 10% पाणीसाठा शिल्लक आहे, तर धाराशिवमधील अनेक प्रकल्प तळ गाठण्याच्या मार्गावरती आहेत। गेल्या वर्षी प्रकल्पांमध्ये सुमारे 42.0% इतका पाणीसाठा शिल्लक होता। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आठवडाभरापासून पावसाचा यावेळेस खंड बघायला मिळतोय। कोळी पिकं त्यामुळे करपी लागली आहेत आणि शेतकरी चिंतेत सापडल्यात। पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनाचा वापर केला जातोय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सांदण व्हॅली परिसरात यावेळेस पर्यटनाला बंदी घालण्यात आलेली आहे। भंडारदरा परिसरामध्ये घाटमाथ्यावरती संततधार सुरू असल्यानं अनुचित प्रकार टाळण्यासाठी वन विभागाचा हा निर्णय आहे। अहिल्यानगरच्या अकोल्यातील भंडारदरा पाणलोट क्षेत्रामध्ये काही दिवसांपासून दमदार पावसाची हजेरी आहे। पावसामुळे घाटघर, भंडारदरा, रतनवाडी परिसरात भात लावणीला आता भात लागवडीला देखील वेग आलेला आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस सुरू आहे। पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांवरती दिवसभर शेतामध्ये बसण्याची वेळ आलेली आहे। धुळे शहरातील नदीमध्ये जलपर्णीचा विळखा वाढला। पाणी साचून डास निर्माण झाल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे।